नियती कधी कधी क्रूर डाव टाकत असते, खूप क्रूर डाव टाकते. 3 दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये. लहानपणी मायबाप जाऊ नये, तारुण्यात पती जाऊ नये आणि म्हातारपणी मुलगा जाऊ नये. ह्या 3 दुःखापैकी जर एक दुःख जीवनात आलं की माणूस अस्वस्थ होत असतो. कुणी असू देत, नवीन लग्न झालं, एखादं बाळ झालं का नवरा बायको स्वतःचा विचार करत नाही महाराज. लहानपण मायबापाच्या छत्रछायेखाली गेलेलं असतं. तारुण्यात आता एखादा लेकरू झाला की स्वतःसाठी जगायचं राहून जातं आणि विचार भविष्याचा केला जातो. लेकराच्या भविष्याचा, या शाळेत टाकायचं, इथं हे असं करायचं, तेवढी फी भरायची, पुढं अगदी त्याचं पूर्ण भविष्य ते ठरवत असतात. एक मुलगा मुलगी झाली, त्यांचं पूर्ण शिक्षण करता 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 दोघांचं आयुष्य निघून जातं. मुलगी तिच्या घरी, मुलगा नोकरीला, त्याचा प्रपंच, हिचा प्रपंच छान आहे. आता खरी वेळ येते पती पत्नीला एकमेकांसाठी जगण्याची. आणि ऐका ना, ज्यावेळेला एकमेकांशी जगण्यासाठी वेळ येते, एकमेकांना वेळ देण्याची वेळ येते, त्याच वेळेला नेमकं दोघांच्यातून एक जण निघून जात. एक जण निघून गेलं का पुढचं आयुष्य फार भयानक असतं. ठराविक वय झालं की आई सुद्धा मुलाला घाबरते का नाही? नाही. छोट्या छोट्या गोष्टी आई मुलाला सांगत नाही महाराज, नाही सांगत. ती सांगते पोरांच्या बापालाच, आहे ना. आणि तुम्ही सुद्धा आजोबा लोक ज्यांची मंडळी गेली ना महाराज, अरे चहा म्हटलं, चहा हा म्हणेपर्यंत जर नाही आला चहा तर गावरान भाषेत 1-2 शिव्या सडता. त्या सुनेला देऊन बघा बरं, हाय तो चहा बंद व्हायची वेळ येते महाराज, आहे का नाही. जे सत्य सांगते मी, दोघांच्यातून एक जण गेलं का मग ते जीवन जरा फार त्या ठिकाणी कठीण जात असतं.